तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर विषय असला की 3 दिवस झाले माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती, तर मला कुठल्या तरी कशा तरी एलर्जी झाली। तर मग अंगावर असे रेड 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 असे ज्या बारीक फुंच्या होतात तशा फुंच्या झाल्या। मी दवाखान्यात 2 वेळ जाऊन डॉक्टर म्हणे काही चिंता करायची गोष्ट नाही, होऊन जाईन बरोबर। त्याने इंजेक्शन गोळ्या दिल्या आणि आजचा जो ब्लॉग आहे मी सकाळपासून सुरू नव्हता केला आणि मूड पण नव्हतं व्हिडिओ काढायचं, कारण तब्येत व्यवस्थित नसल्यावर थोडं म्हणजे वाटते। तर मित्रांनो, आजचा आपला 30 डे टू 30 ब्लॉग नंबर डे 12 आणि 12वाच ब्लॉग चालू आहे। आपण चॅलेंज स्किप करून नाही, कोणत्या आलती म्हणजे काही हो, चॅलेंज पूर्ण करायचं। आपण चॅलेंज घेतलं, ते चॅलेंज आपल्याला ॲक्सेप्ट आहे आणि ते 100% आपण पूर्ण करू। तर आज मी जे दिवसभरात ट्रॅव्हलिंग केली आणि एक 2-3 दिवसाच्या अगोदरचे ब्लॉग राहिले होते, कारण की इंस्टाग्रामवर डेली अपडेट नाही मित्रांनो, पण तुम्हाला यूट्यूबवरती डेली अपडेट पाहायला भेटू राहिल्या। तर आपला जो यूट्यूबचा आपण इंस्टाग्रामचा जो ब्लॉग एडिट करतो तो या ठिकाणी करतो। हे बा आधी बसलो होतो, एकदम 2 ते 3 तास बसलेलो होतो मी, आणि तेव्हा जाऊन मग कुठे ब्लॉग एडिट झाला आणि माईक गिक अजून सोबतच आहे। तर चला मित्रांनो, खरंच एक हे वाटत आहे की पण एक मनामध्ये प्रश्न पडला होता 2 दिवसा अगोदर की दत्ता तू हे करून कोण राहिला, म्हणजे करून कोण राहिला इन द सेन्स की जसं की आता ब्लॉगिंग करू राहिलो ते तर विषय बरोबरच आहे तो, पण त्याच्यामध्ये मला असं वाटते की तू या गोष्टीसाठी बनल्याच नाही आहे। मिनी ब्लॉग आणि लिमिटेड जागा दाखवणं, जसं की आपलं संग्रामपूर झालं, बुलढाणा जिल्हा झाला, ह्या गोष्टी मला आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचं दाखवायचं आपल्या भाऊ लोकांना की काय असते, आणि विविध गोष्टी दाखवायच्या, अलग अलग गोष्टी दाखवायच्या की कुठं कुठं कशा गोष्टी असतात आणि काय एक्सपिरियन्स होतो बाहेर गेल्यावर, ते दाखवायला मला एकदम अत्यंत आनंद वाटते। आणि मी अडी गेलो तडी गेलो, हे केलं ते केलं, दिवसभरात रुटीन हे ते बिलकुल मला असं म्हणजे स्वतःमध्ये मी त्या गोष्टीमध्ये इरिटेट होऊन जातो की ते दाखवायची इच्छा होत नाही। पण तरी बी आता काय करायला पाहिजे मी हे तुम्ही सांगा मला की मी काय करू, ब्लॉगिंग चालू ठेवू की नाही चालू ठेवू। तसं तर मला 1-2 जण बोलले की तू हे चालू ठेव आणि जेव्हा तू राईडवर निघशील तेव्हा डेली ते राईडवरचे पण व्हिडिओ अपलोड करत राहशील। म्हटलं हे पण बरोबर आहे, पण आता जर घरी आहे तर मी थोडं मला असं वाटते की मी व्हिडिओ टाकू नाही टाकू याच्यावर मी थोडं कन्फ्युजन होतं। मग तरी मी आज एक व्हिडिओ अपलोड केला। जर नशीन बघितला तर दत्ता MS20 ID आहे, इंस्टाग्रामवरती जावा, सर्च करा आणि आपला व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, असा काही विषयाचा नाचा पूर्ण दिवस गेला, आता 6-6:30चा टाईम होत आला आणि म्हटलं चला एक व्हिडिओ बनवला नाही तर एक व्हिडिओ नक्कीच बनवू आजचा। आणि बिना व्हिडिओ बनवायचा असं दिवस नाही जात होता आणि रात्र होत नाही की व्हिडिओ बनलाच पाहिजे काही झालं तरी। बाकी तो बनवणार 5 मिनिटं 4 मिनिटं 2 मिनिटं 3 मिनिटं, म्हणजे 2 मिनिटाच्या वरच 3 मिनिटं किंवा 8 मिनिटं ते 10 मिनिटं, तर 3च्या पुढेच जेवढाही ब्लॉगर आहे ना आपला। तर सध्या मी अडीच मस्त बसून एडिटिंग सगळं माझं कव्हर केलं, आजचा जो डेली हे होता तो। आणि गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन आहे मित्रांनो, तर उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। उद्या सकाळी आपला भंडारा चालू होऊन जाईल, जो की पूर्ण गावासाठी असते आपल्या मंडळातर्फे। आणि मागे तुम्ही पहाड पाहू राहिले, सातपुडा पर्वत, इथून थोडा दूर आहे, दिसणार नाही आता सायंकाळची वेळ झाली। तर जळगाव जामोदपासून तर इकडे म्हणजे सोनाळ्यापर्यंत पहाडामध्ये बिलकुल पाणी द्यायचे, आणि धरणं कमी म्हणजे आटेला जात डायरेक्ट, पाणी जास्त नाही आहे, नाही तर प्रत्येक वेळी खूप जास्त पाणी राहते। धरणामध्ये यावेळेस खूप कमी आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा, फेसबुकवर पाहत असाल तर, आणि जर यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा। हर महादेव, जय महाराष्ट्र।